हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज मी सकाळी सकाळी देवपूजा आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन या गोष्टींचं नियोजन केलेलं होतं. माझ्याकडे रविवारी, मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी कधीही म्हणजे मला ज्या दिवशी वाटलं की आज सगळं माझ्याकडनं छान स्वच्छ मस्त सुंदर झालं आहे, त्या दिवशी मी मस्त असं हळदीचं लेपन वगैरे करून घेते. त्यानंतर मस्त सुंदर छान छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेते. त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मी छान सुंदर मस्त सुबक अशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर रांगोळीला हळदी कुंकू पुजून घेतलं आणि मग उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. उंबरठा पूजन हे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप मान्यता दिलेली आहे याला. कारण उंबरठा हा घराचा मूळ पुरुष असतो, मुख्य जागा असते ती. यातनंच निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी येत असतात. त्यामुळेच आपल्या घराचा उंबरठा जर पॉझिटिव्ह असेल तर घरातही पॉझिटिव्ह वातावरणच राहतं. त्यामुळे मग मी या सगळ्या गोष्टी करून घेत असते. आणि तुम्हालाही हे सगळं आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती अशाच छान छान आणि सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. त्यानंतर मग मी सुंदर मस्त सुबक अशी रांगोळी देवपुढे काढून घेतली. खरं तर माझ्याकडे हे सगळे छाप आहेत, तेच मी उमटवून घेत असते. त्यानंतर इथे धनलक्ष्मी कुंचनाची सेवा करून झालेली होती. देवपूजाही झालेली होती, बघू शकताय. छान मस्त सुंदर सुबक आणि अगदी मनाला भावणारी अशी देवपूजा माझी करून झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी आजची देवपूजा हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यानंतर आज माझी झाली होती मोमोज खायची इच्छा. तर मोमोजसाठी लागणारं साहित्य तर माझ्या मैत्रिणींनी आणि मी आधीच आणून ठेवलेलं होतं. खरं तर आम्हालाच पार्टी करायची होती, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. त्यामुळे मग मी म्हटलं आपणच करून बघूयात थोडेसे होत आहेत की नाही. त्यासाठी मग मी कोबी, शिमला मिरची आणि कांदा फ्राय करायला ठेवलं होतं. त्यानंतर टोमॅटो, आलं, लसूण, मिरची हे सगळं ठेवलेलं होतं. हे चटणीसाठी करणार होते मी. आणि त्यानंतर इथे मोमोजसाठी सारण बनवून घेतलेलं आहे, बघू शकता. तर अर्धी तयारी माझी झालेली आहे. आता मला थोडंसं कणिक भिजवायचं आहे. मी मैदा टाकून करते, रव्याचं वगैरे करत नाही आहे, मैद्याचेच करते. कारण आत्ता माझ्याकडे दही नाही आहे रवा भिजवायला. तर बघू शकताय, फार काही फ्राय नाही केलेलं नाही आहे, शालो फ्राय केलं आहे फक्त 2-3 मिनटं. आणि त्यानंतर लगेचच गॅस बंद केलेला आहे. चला तर मग थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे टोमॅटोची चटणी मी आत्ताच टाकलेली आहे. थोडीशी ग्रेव्ही टाईप होऊ देणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला परत मी ते दाखवेल. असं टोमॅटोचं सूप खायलासुद्धा किती छान लागेल नाही का. मला एकदा ट्राय करायचं आहे. तर इथे माझी कणिक भिजवून झालेली आहे, म्हणजे मी मैदा भिजवून घेतलेला आहे. आता छोटे छोटे जसे जमतील तसे मी मोमोज बनवून घेतले, बघू शकताय. मी पहिले ह्या आकाराचे बनवायचा ट्राय केला, पण मला फार काही जमले नाही ते. त्यामुळे मग या आकाराचे बनवले. मला असं वाटतं कसेही तुम्ही गोळे बनवून ठेवले तरी चालतात, काही फरक पडत नाही. मग जी गाणी आहे तिला छान तेल लावून घेतलं, ग्रीस करून घेतली आणि त्यानंतर मग जितके शक्य होतील तितके मोमोज याच्यात ठेवले. मी इडलीच्या भांड्यात पण ठेवत असते, त्यातही पटकन होतात. तर हे सगळे मी असे व्यवस्थित ठेवून घेतले. फार चिकटून ठेवत नाही, नाहीतर ते एकमेकाला चिकटू शकतात. अगदी पातळ असे बनवून घेतलेले आहेत. ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी आहे. सारणात मी काळी मिरी वगैरे टाकलेली आहे, काळी मिरी, सोया सॉस, विनेगर टाकलेलं आहे. आणि इथे मी आता हे फ्राय करायला ठेवलेले आहेत, बघू शकता. साधारण 10 ते 15 मिनटं मी हे फ्राय होऊ देणार आहे. त्यानंतर बघू शकता या पद्धतीने रेडी आहे आपले मोमोज आणि चटणी. अगदी पातळ आहेत, त्यातलं आतलं सारणसुद्धा दिसतं, इतके पातळ झालेले आहेत. तर चला तर मग हे आपण संपूया, फस्त करूया आणि त्यानंतर परत एक घाणा मला काढायचा आहे असं म्हणतो आपण. तर बघू शकताय अजून मोमोज तयार आहेत.
थोडेच केलेले होते तेवढेच, म्हणजे ही पहिलीच क्लिप होती. त्यानंतर मग आम्हाला थोडंसं काम होतं बाहेर, त्यासाठी जायचं होतं. तर अगदी छोटासा व्हिडिओ घेतला. बघा ना, काही दिवसांपूर्वी मी जेव्हा इथून प्रवास करत होते तेव्हा हा रस्ता अगदी छोटासा होता आणि त्याचं दृश्य काहीसं वेगळं होतं. पण आज जेव्हा 6 वर्षानंतर मी इथून प्रवास करते तेव्हा असं वाटतं हे काय होतं आणि काय झालं आहे. अगदी वेगळंच वाटतं. अगदी दिवसेंदिवस सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि आपणही त्याचप्रमाणे बदलत चाललो आहे, नाही का? तुम्हालाही पटलं असेल तर मला नक्कीच कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल, पहिल्यांदा माझा व्लॉग बघताय, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून पुढे जा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. त्यानंतर मग जे काम करायचं होतं ते काम केलं. त्यानंतर मग घरी परत आलो आणि घरी परत येताना शिवमच्या बाबांनी 3 नारळ घेतलेले, मोठे मोठे मलाईवाले नारळ घेतले होते. शिवमसाठी, माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी. असं म्हटलं जातं की सलाईन लावण्यापेक्षा एक नारळ तुम्ही पिलं तर ते चांगलं असतं. त्यानंतर मग मलाई खाण्यासाठीचा आमचा आटापिटा बघू शकताय. आधी आम्ही मुसळीने ते फोडून बघितलं, चाकू एक तुटला. त्यानंतर मग विळा सापडला, विळ्याने हे फोडून फोडून काढत होतो. एक नारळ तर ऑलरेडी फोडला होता शिवमच्या बाबांनी, पण हा नारळ थोडा काही मोठाच होता, तो फुटत नव्हता. त्यामुळे मग शर्थीचे प्रयत्न चालू होते, पण शेवटी त्यांनी तो फोडलाच. आणि काय होतं, नारळ ओला होता त्यामुळे फोडायलाही जास्त जड जात होता. आणि कोयता असला की फरक पडतो, पण आमच्याकडे विळा होता त्यामुळे काही फुटत नव्हता. आणि ओलं असल्यामुळे ते जास्त ताकद लागते त्याला. तर तुमचाही नवरा तुम्हाला मलाई खाऊ घालण्यासाठी एवढा आटापिटा करतो का? मला ओला नारळ म्हणण्यापेक्षा मलाईवाला नारळ मला खूप आवडतो. मी प्रत्येक वेळेस तोच घेत असते, कारण मला आवडते नारळातली मलाई खायला आणि मला ती मलाई खायला आवडते, म्हणून मग त्यांचे इतके प्रयत्न चालले होते. ऑलरेडी त्यांनी मला एक नारळ फोडून दिला आहे. त्यांना मी म्हटलं बस झालं, मला नको आहे दुसरा, पण म्हटल्या आणलाच आहे तर फोडतोच म्हणून. मग त्यानंतर मग अजून थोडंसं हे केलं त्याला आणि मग तो फुटला. आता उलगडायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, हा नारळ ऑलरेडी त्यांनी मला फोडून दिलेला आहे. तर तुमचा नवराही तुम्हाला काही खाऊ घालण्यासाठी असा आटापिटा करतो का? माझा नवरा तर प्रचंड आटापिटा करतो. मला काहीतरी घ्यायचं असेल, काही करायचं असेल त्यावेळेस. तर तुमच्याकडे आहे का असा गोड नवरा? माझ्याकडे तर आहे बाबा. तर मैत्रिणींनो, त्यानंतर संध्याकाळी छान मस्त सुंदर असं ब्रह्मकमळ उमललेलं होतं. आजसुद्धा त्याची पूजा करून घेतली. आणि कारण मी या क्षणाची खूप 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 जास्त वाट बघितलेली आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा ब्रह्मकमळ येतं तेव्हा तेव्हा मी त्याची पूजा करून घेत असते. तर मैत्रिणींनो, आजचा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.